एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आखाती संकट काळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। सरकारने पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी कमी केली आहे। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपयांची घट करण्यात आली आहे। पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवरती आणण्यात आलंय, तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रुपयांवरती होतं ते आता पूर्णतः माफ करण्यात आले, रद्द करण्यात आले। इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कामध्ये कपात केलेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे, काय विचार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यामागे आणि त्याचे कसे परिणाम पाहायला मिळतील? प्रज्ञा, या संपूर्ण निर्णयामागे मुख्यतः महागाई नियंत्रणात ठेवणं हा उद्देश आहे आणि त्याशिवाय कारण जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर निश्चितच त्याचा परिणाम म्हणून एकंदरीत सर्व वस्तूंची महागाई वाढते। ज्या ज्या वस्तूंना ट्रान्सपोर्टची गरज लागते त्या ट्रान्सपोर्टचं कॉस्टिंग वाढतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती महागाई नियंत्रणात ठेवावी, कारण मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम म्हणून पुरवठा साखळी देखील विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवरही त्याचा परिणाम होतोय। तर या सगळ्यावरती एक महागाई नियंत्रणात ठेवावी आणि भविष्यात जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर त्याचा परिणाम हा थेट उपभोक्त्यांना भोगावा लागू नये, यामुळे सरकारने 13 रुपयांवरून 3 रुपये पेट्रोलची एक्साइज ड्युटी आणलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला डिझेलची एक्साइज ड्युटी शून्यवत केलेली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।